गंगापूर तालुक्यातील रेशन दुकानावरील धान्याचे ऑनलाईन वाटप ठप्प झाले होते। त्यामुळे ई पास मशीनची चक्क वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात आली। एवढेच नाही तर अंत्ययात्रा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। रेशन वाटपाचे सर्व्हर गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे। त्यामुळे गंगापूर तालुक्यातील रेशन दुकानावरील धान्याचे ऑनलाईन वाटप ठप्प झाले होते। ई पास मशीन व्यवस्थित चालत नसल्यामुळे सोमवारी सकाळी अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ई पास मशीनची वाजत गाजत अंत्ययात्रा काढण्यात येण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यानुसार आज ई पास मशीनची अंत्ययात्रा काढून विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। मागील 15 ते 20 दिवसांपासून NIC कंपनीद्वारे विजनटेक कंपनी धान्य वितरणासाठी रेशन दुकानदारांना दिलेली नवीन ई पास मशीन व्यवस्थित चालत नाही। या मशीनला सर्व्हरची फ्रिक्वेन्सी मॅच होत नसल्यामुळे दुकानदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। गेल्या काही दिवसांपासून सर्व्हरच बंद असल्यामुळे वाटपही आता ठप्प झाले। तसेच लाभार्थ्यांचे KYC कामही पूर्ण झालेले नाही। जुलै महिन्याचे वाटप व्यवस्थित झाले नसल्याने ऑनलाईन वाटपाची मागणी संघटनेने केली होती। अन्यथा ई पॉस मशीनची अंत्ययात्रा काढण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज गंगापूर तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांनी ई पॉस मशीनची अंत्ययात्रा काढून तांत्रिक अडचणी व इतर मागण्यांचे निवेदन माननीय नायब तहसीलदार बोटे यांना गंगापूर व्यापारी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने देण्यात आले। या अनोख्या आंदोलनात तालुका अध्यक्ष अनिल जाधव, तालुका सचिव दाभाडे, कार्याध्यक्ष बाबूरावजी नरवडे, शर्मा काका, सरफल अध्यक्ष सौरभ वैद, अनिल शिंदे, सुनीलजी सोळस, टोंगे नाना, किशोरजी बोचरे, औचरमन नेपाल सिंग, आव्हाड अशोकराव शिंदे पाटील, दीपक काकडे, रामकिसन जाधव, AM जाधव, NS प्रधान, गायकवाड बोराडे, ठोंबरे, वजीरभाई, सभाधिंडे, वंदना थोरात, शारदा भालेराव, सौ धीरवा यांच्यासह शेकडो दुकानदार सामील झाले होते। आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी संजय निकम। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज। आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा।